मला पण काल मी तुम्हाला दाखवलेलं होतं की मोड जे होते ते भिजत ठेवलेले होते आणि आता आपण बघूया किती छान पद्धतीनं हे मोड आले. बघू शकता तुम्ही. सगळे खालीपर्यंत मोड आलेले आहेत. तर सांगायचा उद्देश हा आहे की उन्हाळ्यामध्ये आपण जे असे जार वापरतो आणि मग थंडीच्या दिवसात आम्ही हे असेच ठेवलेले असतात, तर ह्या जारमध्ये मी हे मोड भिजवलेले होते. पूर्ण पाण्यात भिजवल्यानंतर असं एखादं सुती कापड घेऊन ते भिजवलेले मोड आम्ही असं बांधून ठेवतो, कारण त्याला उबदारपणा पण राहावा, ते धान्य जे आहे आर्द्रता पण त्याच्यातली कमी होऊ नये आणि हवेशीर संपर्क पण राहावा. पण ह्याला एक छान पर्याय म्हणजे एक एक्सपेरिमेंट म्हणून मी केलं आहे की इथं ह्याला थोडा गॅप ठेवलेला होता आणि याचा काही उपयोग पण जास्त होत नव्हता आणि ह्याच्यामध्ये मी हे धान्य हे भिजवलेले मोड काल ठेवलेले होते आणि आज बघितले इतके छान मोड आलेत. वा, मस्त. आणि ह्याचा अजिबात वास येत नाही कारण पूर्ण कोरडे करून मी ह्याच्यात घातलेले होते. तर तुम्ही सुद्धा असं हे जारमध्ये मोड आणू शकताय. असं कापडामध्ये परत बांधून ठेवण्याची काही आवश्यकता नाही.